दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। गुरुवारच्या नवीन बाजारामुळे पलूसची वाहतूक मोकळी, नागरिकांना मोठा दिलासा। आठवडी बाजारचा नवा निर्णय फायदेशीर, रुग्णांना मिळाला सुलभ मार्ग। पलूस शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नगर परिषदेने घेतलेला गुरुवारचा नवीन आठवडी बाजाराचा निर्णय योग्य ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। नागरिकांकडूनही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। पलूस शहराची वाढती लोकसंख्या आणि बाजाराच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन नगर परिषदेने गुरुवारचा नवीन आठवडी बाजार सुरू केला। यामुळे मंगळवार आणि शनिवारच्या बाजारांवरील ताण कमी झाला असून वाहतूक कोंडीही लक्षणीयरित्या घटली आहे। डॉक्टर देशमुख ते डॉक्टर पवार दवाखाना या मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास मनाई केल्याने रुग्णवाहिका आणि इतर वाहनांना आता सुलभ मार्ग उपलब्ध झाला आहे। पूर्वी गर्दीमुळे रुग्णांना उपचारासाठी पोहोचण्यात अडचणी येत होत्या। हा निर्णय पूर्णपणे लोकहिताचाच आहे। कोणत्याही व्यापाऱ्यांवर अन्याय न करता त्यांना गुरुवारच्या बाजारात जागा दिली आहे। विरोधकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी। गुरुवारच्या नवीन बाजाराला व्यापारी आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। बाजाराचे विकेंद्रीकरण झाल्याने शहरातील गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करताना पोलीस प्रशासनाचेही सहकार्य मिळाले असून परिस्थिती सुरळीत राखण्यात यश आले आहे। यावेळी नगराध्यक्ष संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, नगरसेवक माणिक बोरे, शहाजी मोरे, अनिल कांबळे, कविता पाटील, कोमल सदामते, संगीता गायकवाड, राजनंदिनी मोटकट्टी, उद्योजक जगदीश पाटील, अभय पाटील, डॉक्टर अमोल पवार, डॉक्टर प्रशांत देशमुख, डॉक्टर अजित राडे तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल मदने, दीपक गायकवाड आणि संभाजी सूर्यवंशी उपस्थित होते। एकूणच नागरिकांची सोय आणि वाहतूक सुलभतेसाठी घेतलेला हा निर्णय पलूस शहरासाठी सकारात्मक ठरत असल्याचे चित्र आहे।